आज आपण पालक मुद्दा भाजी कशी बनवायची ते बघतोय। सर्वप्रथम तूर डाळ, हिरव्या मिरच्या, चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली मेथी, हिंग, हळद घालून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून डाळ मऊ शिजवून घ्यायची। एका कढईत थोडं तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला पालक घालून 3 ते 4 मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्यायचा। आता शिजलेली डाळ रवीने व्यवस्थित घोटून घ्यायची। त्यात 1 चमचा बेसन पीठ घालून पुन्हा एकदा घोटून आता ही घोटलेली डाळ परतलेल्या पालकामध्ये ओतायची। आता त्यात चिंचेचा कोळ आणि चवीनुसार मीठ घालून सगळं व्यवस्थित एकजीव करायचं। भाजीला एक चांगली उकळी येऊ द्यायची। फोडणीच्या पात्रात तेल गरम करून त्यात शेंगदाणे, त्यात मोहरी, जिरं आणि भरपूर ठेचलेला लसूण घालून लसूण तांबूस होईपर्यंत परतायचा। आता त्यात सुक्या लाल मिरच्या आणि थोडं लाल तिखट घालून ही गरम फोडणी तयार भाजीवर ओतायची। झाली आपली पालक मुद्दा भाजी तयार। आज काय बनवूया? सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 वाजता सोनी मराठीवर।